पहिला चेंडू गणेशाचा. पाहूया काय करतायत ते विनोद. आणि तिथेच फटका मारला आणि यावरती एक धाव पूर्ण केलेली आहे ती विनोद. दोन्ही सलामीरांनी धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होती ती बिनबाद एक. संघाचं खातं खोललेलं आहे ते विनोद यांनी. तर विनंती असेल आणेवाडी संघाचे कर्णधार चेतन फरांदे कृपया स्टेजवर या, तुमचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. तर सूर्यकांत शेलार बंडू दादा यांना विनंती असेल चेतन फरांदे यांचा यथोचित असा सन्मान करावा. पुढचा चेंडू गणेशांचा आणि उत्कृष्ट असा गॅप काढलेला आहे तो ऑफसाईडच्या दिशेने आणि यावरती चौकार प्राप्त केलेला आहे तो करण याने. डीजे धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 5. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. धावसंख्येमध्ये भर पडत आहे. बिनबाद 5 धावा. करण वैयक्तिक 4 आणि विनोद वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळत आहेत. पुढचा चेंडू गणेशाचा. करण याला पाहूया. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे स्टेजच्या दिशेने आणि हा चौकार. खूपच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती करण याच्याकडून. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारले आहेत त्याने आणि सुरेख असे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चौकार अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने मारलेला दिसतो आणि दुसरा जो आहे तो खूपच सुंदर फटका मारलेला आहे तो करण याने. तर आणेवाडी संघ कृपया विनंती असेल अमित चव्हाण यांचा सुद्धा इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. धन्यवाद डीजे. तर अमित चव्हाण कृपया विनंती असेल मंचावरती या. तर चंद्रकांत शेलार बापू यांच्या हस्ते पुढचा चेंडू विश्वास शेलार यांना विनंती असेल आपल्या हस्ते अमित चव्हाण यांचा यथोचित असा सन्मान करावा. चौथा चेंडू हा निर्धाव गेलेला आहे. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या बिनबाद 9. गणेशांचा पुढचा चेंडू करण याला पाहूया काय करतो करण. तिथेच तटवलेला चेंडू यावरती एक धाव पूर्ण केलेला आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 10. चौकार आणि एक एक धावांचे भर टाकून आपली धावगती धावसंख्या धावफलक चालू ठेवण्याचं काम दोन्ही सलामीवीर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू गणेशाचा. विनोद यांना अतिशय सुरेख असा फटका मारलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकात खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 11. धावसंख्या होती ती बिनबाद 11. एक षटकाच्या समाप्तीनंतर पुढचं षटक घेऊन येत आहेत ते कोण आहे? राजेश जवळ आणि डांगरेकर संघाची अजूनही सलामीची जोडी मैदानात आहे. एक षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आली ती बिनबाद 15. राजेश जवळ तो विनोद विनोद सुर्वे. विनोद सुर्वे वैयक्तिक 2 या धावसंख्येवर नाही. त्याने 2 चौकांनी काढली. पाहूया आदेशांचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट चेंडू होता परंतु तितकंच रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही सलामीरांकडून. एक धाव अशी चोरटी काढलेली आहे या ठिकाणी त्यांनी. धावसंख्येमध्ये थोडा बदल होत आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 12. राजेश टू करण. करण वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळत आहे. पाहूया पुढचा चेंडू.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करताना दिसत आहेत गोलंदाज आपल्या कर्णधारांकडून. कर्णधार आणि गोलंदाज याच्यामध्ये थोडी बातचीत झालेली आणि थोडा बदल केलेला आहे तो राजेश यांनी. राजेश टू करण, पाहूया पुढचा चेंडू काय करतो तो करण, आणि तिथेच तटवून स्टेजच्या दिशेने तटवलेला चेंडू. यावरती एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागते ते डांगरेकर संघाला. डांगरेकर संघाची धावसंख्या झालेली ती 13, बिनबाद 13. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया पुढचा चेंडू काय करतोय तो विनोद, आणि खराब असा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि ऑफच्या दिशेने मला वाटतंय चौकार. त्या ठिकाणी सुरेख असा फटका ऑफच्या दिशेने मारलेला आहे तो विनोद यांनी. खराब चेंडू म्हणावा लागेल, शॉर्ट पिच चेंडू, आणि त्याचा फायदा उठवलेला आहे तो विनोद यांनी. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ते बिनबाद 17. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू राजेश यांचा, सामना करतो तो विनोद. पाहूया काय करतो तो विनोद, आणि उत्तुंग असा फटकळ चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक खाली, आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने. सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते जवळवाडी संघाकडून. मनोज जवळ यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे या ठिकाणी. आणि जयेश हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात आलेला आहे. सलामीची जोडी फोडण्यात यश आलेलं आहे ते राजेश यांना. 17 धावेवरती पहिला धक्का बसलेला आहे तो डांगरेकर संघाला. पाहूया पुढचा चेंडू राजेश यांचा, जयेश यांना. पाहूया काय करतो तो जयेश. उत्कृष्टता चेंडू, परंतु खूपच सुंदर असा ऑफ साइडला फटका मारलेला आहे तो जयेश याने, आणि चौकार वसूल केलेला आहे. पुढचा चेंडू राजेश यांचा, जयेश याला. या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया जयेश काय करतोय ते. धावसंख्या होती ती 21, आणि पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने गेलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक काय करतायत. एक धाव पूर्ण केलेली आहे, आणि सुरेख असा थ्रो म्हणावा लागेल क्षेत्ररक्षकाकडून, आणि एकच धावेवरती समाधान म्हणावं लागते ते डांगरेकर संघाला. धावसंख्या होती ती 22. दुसऱ्या षटकाअखेरीस धावसंख्या होती ती एक बाद 22. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या होती 11. दुसऱ्या षटकाअखेर धावसंख्या 22. 11च्या धावगतीनं चाललेला हा डांगरेकर संघ. पाहूया शेवटच्या 2 षटकामध्ये किती धावा जमवतो तो.
एकूण 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकं संपलेली आहेत, अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये 22 धावा वसूल केलेल्या आहेत त्या डांगरेकर संघाने. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. किती धावा जमवतो? अजूनही 9 फलंदाज अजून त्यांचे बाकी आहेत. त्यांच्याकडे तितके असे स्टार फलंदाज आहेत, षटकार चौकारांची आतिषबाजी करणारे फलंदाज अजून बाकी आहेत. पुढचा गोलंदाज गणेश वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक घेऊन येत आहेत ते गणेश. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा दिल्या होत्या. पाहूया या षटकामध्ये काय चमकदार कामगिरी करतायत का ते गणेश. गणेश टू जयेश. पाहूया काय करतोय तो जयेश. गणेश टू जयेश. कटवलेला चेंडू एकावरती 1 धाव पूर्ण केलेले आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागले ते डांगरेकर संघाला. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 23. 1 बाद 23. पुढचा चेंडू गणेशांचा. सामना करतोय तो करण. करण वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. पाहूया स्ट्रेटच्या दिशेने चटकवलेला चेंडू. 1 धावेची भर टाकत आहेत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24. पुढचा चेंडू गणेशांचा जयेशाला. पाहूया जयेश काय करतोय तो. यावर सुद्धा तेच तटकवून एक लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. हा 1 धावेची भर या ठिकाणी डांगरेकर संघाच्या धावसंख्येमध्ये होत आहे. धावसंख्या होत आहे ती 25. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. गणेश टू करण. थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गोलंदाज पुढचा चेंडू गणेशांचा. करण याला. पाहूया काय करतोय तो करण. गणेश गोलंदाजी मार्कवरती आणि उत्कृष्ट असा फटका. पाहूया काय होतंय ते. आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण झेल घ्यायच्या नादामध्ये हा चौकार गेलेला आहे तो. धावसंख्येमध्ये होत आहे बदल. धावसंख्या होत आहे ती 29. 1 बाद 29. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हा मला वाटतंय लेगच्या दिशेत चेंडू. चौकार. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावत पण काही यश आले नाही अडवण्यात. धावसंख्या होती ती 33. सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार मारले आहेत ते करण याने. करण वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळत आहेत.
संघाचं तिसरं षटक चालू आहे. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया काय करतो तो करण. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पाहूया काय होतंय ते. क्षेत्ररक्षकाने बोलावलं आणि एक दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या करण याने. धावसंख्या होती ती 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये बदल. 1 बाद 35. या षटकामध्ये एकूण 13 धावा वसूल करण्यात आल्या त्या दोन्ही फलंदाजांकडून. या दिवसातील गट क मधील हा सामना डांगरेगर विरुद्ध जवळवाडी चालू आहे. यानंतर होणारा सामना भामगर विरुद्ध कुसुंबी. दोन्ही संघाचे कर्णधार. या इनिंग नंतर तुमचा टॉस उडवला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया सहकार्य करा. या इनिंग नंतर तुमचा टॉस उडवला जाईल. इनिंग नंतर टॉस का बॉस या कक्षाशी तुम्ही संपर्क साधा. दोन्ही संघाच्या कर्णधार नोंद घ्या. तर भामगर संघाचे खेळाडू बळीराम सावले, कृपया विनंती असेल कृपया मंचावर या, स्थानापन्न व्हा आणि या चालू असणाऱ्या मॅचचा आनंद घ्या. विनंती असेल बळीराम सावले. पुढचं षटक घेऊन आले ते समीर जवळ. संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन आले ते समीर जवळ. धावसंख्या उत्कृष्ट असा फटका आणि हा चौकार मारलेला आहे तो जयेश याने. खूपच सुंदर असा फटका म्हणावा लागेल तो जयेशाचा. धावसंख्येमध्ये होत आहे बदल. धावसंख्या होत आहे ती 39. पुढचा चेंडू समीर यांचा जयेश याला. पाहूया काय करतो तो जयेश. आतापर्यंत 2 चौकार मारले आहेत जयेशने. पाहूया काय करतो जयेश. आणि हा अवांतर चेंडू. चोरटी धाव करण्याचा प्रयत्न परंतु यश आले नाही ते करण यांना. एका धावेने भरवत आहे. धावसंख्या होते ती 40. 1 बाद 40. चौथं षटक चालू. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू समीर यांचा जयेशाला. फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक खाली. उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे तो सागर यांनी. अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. आणि डांगरेकर संघाचा जयेश हा खेळाडू बाद झालेला आहे. तर आपल्या या टुर्नामेंटसाठी बळीराम सावले यांनी उपस्थिती दाखवली. त्यांच्या श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक असे स्वागत. मी सूर्यकांत शेलार यांना विनंती करतो की आपल्या हस्ते बळीराम सावले यांचा सत्कार करावा. पुढचा फलंदाज डांगरेकर संघाकडून अक्षय. पाहूया शेवटचे काही षटक बाकी आहेत आणि किती धावा जमवत आहेत ते डांगरेकर संघ. आता करण आणि अक्षय या दोघांची जोडी मैदानावर आहे. धावसंख्या झाली ती 2 बाद 40. 2 फलंदाज तंबूमध्ये पाठवण्यात जवळवाडी संघाला यश आलेलं आहे. पाहूया समीर काय करतायत पुढच्या आपल्या या षटकामध्ये. काही चेंडू शिल्लक. समीर टू अक्षय. आणि हा या ठिकाणी पंच लेग बायचा इशारा पंचांचा आणि एक अवांतर अशी धाव मिळते ती डांगरेकर संघाला. धावसंख्या झाली ती 41. 2 बाद 41. पुढचा चेंडू समीर यांचा. सामना करतोय तो करण.
करण अजूनही खेळपट्टीवरती तळ ठोकून आहे. पाहूया काय करतोय. थोडासा बदल केलेला आहे तो क्षेत्ररक्षणामध्ये समीर यांनी. पुढचा चेंडू काय करतो करण, तिथेच तटकलेला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण समीर यांचं त्यांच्याच फॉलो थ्रू मध्ये. पुढचा चेंडू समीर यांचा सामना करतायत ते करण. किती धावा जमवतायत पाहूया या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू गेलेला आहे तो समीर यांचा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये चौकार मारला होता पण तिथून त्यांनी अतिशय जखडून ठेवलेले आहेत ते डांगरेकर संघाच्या फलंदाजांना. पाहूया समीर टू करण. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, अवांतर धाव आणि फलंदाज बाद. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात आणि फलंदाज बाद होत आहे. अतिशय चतुराई पद्धतीनं केलेली ही गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज पुढे सरसवला आणि समीर यांनी तो वाईड बॉल टाकला आणि यष्टीरक्षकाने फलंदाज बाद केला. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते समीर यांच्याकडून. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होत आहे ती 42. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया नवीन फलंदाज तुषार काय करतोय आपल्या संघासाठी. काय शेवटचे काही चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 42. 3 बाद 42. पहिल्या 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये धावसंख्या थोडी जमवण्यात यश आलं होतं डांगरेकर संघाला, परंतु या षटकामध्ये जखडून ठेवण्यात आले आहे ते समीर यांच्याकडून. केवळ 7 धावा दिल्या आहेत या षटकामध्ये त्यांनी. 5 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या आहेत. शेवटचा चेंडू त्यांचा बाकी आहे. पाहूया काय करतोय तुषार आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि एलबी लेग बाईट स्वरूपात विकेट मिळते ती समीर यांना. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते समीर यांची. षटक संपतय. या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 42. 4 बाद 42. या षटकामध्ये त्यांनी 2 फलंदाज बाद केलेले आहेत. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद केलेले आहेत 7 धावा देऊन. त्यातल्या 7 पैकी मला वाटतंय 2 वाईड आहेत त्यांचे. ते जर सोडले तर खूप सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. फलंदाज धावा काढायला प्रयत्न करत होते परंतु तितक्याच सुरेख पद्धतीने यॉर्कर पद्धतीचे चेंडू, काही लो फुलटॉस पद्धतीचे चेंडू टाकून त्यांनी फसवलेला आहे फलंदाजांना आणि धावा बनवण्यात त्यांना रोखलेलं आहे. धावसंख्या होती ती 42. 4 बाद 42. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते प्रकाश टू अक्षय. प्रकाश टू अक्षय. नॉन स्ट्राईकला आहेत ते विकी. पाहूया शेवटचं षटक चालू आहे. पहिला चेंडू आणि मला वाटतंय फलंदाज बाद. खूपच गचाळ असं फलंदाजी पाहायला मिळते ती डांगरेकर संघाकडून या शेवटच्या 2 षटकांमध्ये. आमच्या ओखवडी गावचे ग्रामस्थ विलासराव शिलार या ठिकाणी आलेले आहेत. श्रमिक बँकेचे मॅनेजर, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. पुढचा चेंडू प्रकाश यांचा. फलंदाज आहे विकास. पाहूया काय करतोय तो विकास.
विकास करतोय का आणि केलेलाच आहे बहुतेक विकास त्यांनी आणि षटकार कव्हरच्या दिशेने जोरात असा फटका मारलेला आहे त्यांनी आणि हा षटकार उत्तुंग असा पाहूया डांगरेकर संघाच्या धावसंख्येमध्ये किती विकास करतोय तो आणि धावसंख्या झालेली आहे ती 48. काहीच जखडून ठेवलं होतं मागच्या शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रकाश टू विकास पाहूया विकास काय करतोय तो आणि हा मला वाटतंय नो बॉल फ्री हिट आहे हा. बघूया आता या फ्री हिटचा किती फायदा उठवतो तो विकास. धावसंख्येमध्ये बदल 49 झालेली धावसंख्या 5 बाद 49. विकास याने पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारला होता आणि धावसंख्येला थोडीशी गती दिली. धावसंख्या आता 50 कडे जात आहे. 49 झालेली आहे. पाहूया फ्री हिटचा काय फायदा घेतो का तो. फुलटॉस पुन्हा एकदा आणि मला वाटतंय हा क्षेत्ररक्षक खाली आणि षटकार. खूप चांगला प्रयत्न होता त्यांचा क्षेत्ररक्षकाचा परंतु विकास केलेला या 2 चेंडूंमध्ये. धावसंख्या झालेली ती 55. शेवटचे काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेगच्या इशारा चेंडू यावरती मिसफिल्ड होताना दिसत आहे आणि हा चौकार मिळत आहे. तो विकास याला थोडी नशिबाची साथ सुद्धा या ठिकाणी मिळत आहे ती डांगरेकर संघाला क्षेत्ररक्षकांकडून. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होताना दिसतोय. धावसंख्या होती ती 59. पुढचा चेंडू प्रकाश यांचा. पाहूया काय करतो तो विकास. आणि पुन्हा एकदा फटकवलेला चेंडू. काय पाहूया काय होतंय ते. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल विकास आणि विकी यांच्यामध्ये. धावसंख्या झालेली ती 61. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली ती 61. जवळपास 19 धावा या षटकामध्ये आतापर्यंत जमवण्यात यश आलेलं डांगरेकर संघाला. त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान असेल ते विकास यांचं. वैयक्तिक 18 धावा झालेल्या आहेत त्यांच्या. 19 पैकी 18 तर त्यांनीच या षटकामध्ये ठोकलेल्या आहेत धावा. एक नोबॉलच्या स्वरूपात असे 21 धावा झालेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. धावसंख्या होती ती 61. पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने फटका. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी जवळवाडी संघाकडून. आणि धावसंख्या झालेली आहे ती 63. जिंकण्यासाठी जवळवाडी संघाला 64 धावांचं आव्हान आहे. डीजे SSK. धन्यवाद डीजे. या इनिंग नंतर होणारा सामना भामगर विरुद्ध कुसुंबी दोन्ही संघाचे करणार. कृपया विनंती असेल टॉस का बॉस कक्षेशी तुम्ही कृपया संपर्क साधा. तर या सामन्याची नाणेफेक विलासराव शेलार ओखवडी यांच्या हस्ते केली जाईल. कृपया विनंती असेल
विलासराव शेलार कृपया टॉस का बॉस कक्षीशी संपर्क साधा. तर या इनिंग नंतर होणारा सामना कुसुंबी विरुद्ध भामगर या दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले. तर ही नाणेफेक ओखोडी गावचे ग्रामस्थ विलासराव शेलार यांच्या हस्ते होईल. टॉस उडवलं जातोय भामगर विरुद्ध कुसुंबी. छापा कॉल आहे, पाहूया. छापा कॉल आणि काटा. कुसुंबी संघ आपण नाणेफेक जिंकलाय, तर काय निर्णय असेल? 5 मिनिटात सांगतो. तर पाहू शकता तर कुसुंबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता सकाळपासून धावांचा पाऊस पडतोय. तर तुम्ही भामगर संघ अतिशय चांगला शिस्तबद्ध आणि एक नावलौकिक पावलेला हा संघ जावली क्रिकेटमध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तर जाऊया भामगर संघाच्या कॅप्टनकडे. तर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? तर तुमची आता प्रथम फलंदाज आहे, ती धावांचा डोंगर तुम्ही कुसुंबी संघासमोर उभा कराल. 70+. नक्कीच तुम्हा दोन्ही टीमसाठी श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. हॅलो, तेच थँक्यू संकेत. जाऊया मॅचच्या दिशेने आणि टार्गेट आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. 64 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम जवळवाडी या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन निलेश राजेश, तर गोलंदाजीच्या मार्कवर डांगरेकर टीमच्या माध्यमातून एक तेसराज गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग होते, स्कोरबोर्ड ओपन होते. टीम जवळवाडी या टीमचं एक महत्वाची मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. क गटामधील पहिल्या फेरीतील सेकंड लास्ट मॅच, यानंतर शेवटची पहिल्या फेरीतील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भामगर त्यांच्या विरुद्धामध्ये कुसुंबी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील आपण पाहू शकतोय दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस झाली. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते आणि 2 धावा. दुपारचं सत्र तळपत्या उन्हामध्ये हे खेळाडू एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात, कारण जिंकण्यासाठी अनेक संघ उतरलेत या स्पर्धेमध्ये. कोणता संघ जिंकेल या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण उद्याच्या दिवसामध्ये सातारा टेनिस क्रिकेट इतिहासातील दोन्ही तालुके एकत्रित फाईट करताना पाहायला मिळतील. वाई तालुका आणि जावळी तालुका एक्झिबिशन मॅच. या मोमेंटला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे हा येतोय षटकार. डीजे प्लीज.
Husky. थँक्यू. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. सध्याच्या घडीला हे संगीत हे गाणं भरपूर चर्चेत राहिलंय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि हा विकेट घेण्यासाठी भरपूर संघर्ष केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते. आतापर्यंत टीमची धावसंख्या 8 रन 64 रनचं लक्ष्य. चौसष्ट धावा आतापर्यंत पूर्ण करायच्या आहेत आणि 8 धावा आतापर्यंत होतात. अजूनपर्यंत 46. या मोमेंटला आपण पाहू शकतोय आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट वाढवताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. डांगरेकर टीम साठी प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. जवळवाडी टीम साठी बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहू शकतो विकेट किपर बीट झाल्यानंतर चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने, परंतु अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आणि दुसरी धाव देखील बाईटच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. एका खेळ झाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 धावा. येणारे 24 बॉल आणि आता मात्र 54 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. डीजे प्लीज. येणारे 24 बॉल आणि आता मात्र 54 रनची गरज आहे. सेकंड ओव्हर गोलंदाजीच्या मार्कवर विकीला आमंत्रित केले. विकी शेलार आजेश आपल्याला पाहायला मिळतोय. राजेशला आमंत्रित केले. सेकंड ओव्हर विकी शेलार. स्ट्रायकिंग एंडला राजेश. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंचांनी ही अपील फेटाळून लावली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पहिला बॉल निर्धाव टाकला काय जातोय. त्यानंतर खेळाडू कक्षामधून आपण जर पाहिलं ना तर टीम डांगरेघरचे जे सपोर्टर्स आहेत त्यांच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव ही ताकद असते आपल्या गावामध्ये. कारण ज्यावेळेस आपल्या गावचा संघ खेळतो ना त्यावेळेस प्रत्येक गावकऱ्याला अभिमान असतो. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेट विश्वामध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली, या चुकीला माफी नाही. हा येतोय षटकार. डीजे प्लीज. एक चांगला षटकार पाहायला मिळाला. 16 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 64 रनचं लक्ष्य. अजूनपर्यंत 48 धावा पूर्ण करायच्या आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये.
अजूनपर्यंत 48 धावा पूर्ण करायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा विकी शेलार सज्ज होते. स्ट्रायकिंग ला बॅट्समन राजेश. यावेळेस देखील वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका वापरली. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे. हा येतोय 4 रनसाठी चौकार. येस थँक्यू. 20 रन आतापर्यंत झालेत आणि अजूनपर्यंत 44 रनची गरज जवळवाडी या टीमला जिंकण्यासाठी. यावेळेस देखील बॅकवुडला जाऊन दिशा दिली. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. चेंडू चाललाय 4 रनसाठी. वॉटर टायमिंग वॉटर स्ट्रोक. हा चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन? अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन? मैं हूं कौन? मैं हूं कौन? येस थँक्यू. 24 रन होतात. अजूनपर्यंत 40 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस देखील मिसफिल्डिंग. जिथे एकही धाव नव्हती ना तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का जवळवाडी टीमला. तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज दिखा देंगे. तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज दिखा देंगे. तर सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की कृपया करून आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना गार्ड चेंज करू नका, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. अनेक प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात. तर या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या, अन्यथा यानंतर पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 1 रन तर जरूर कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते.
कौतुक करावं लागेल टीम डांगरेकर या टीमचं देखील, कारण नव्या उमेदीने तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सुरुवातीला धावा आल्या परंतु त्यानंतर धावा रोखण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलं मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 30 रन आतापर्यंत होतात. अजूनपर्यंत 34 रनची गरज आहे. यावेळेस देखील आपण पाहू शकतोय बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. आता मात्र 33 धावा अजूनपर्यंत पूर्ण करायच्यात. ते 30 रनची गरज सामना जिंकण्यासाठी जवळवाडी या टीमला. यावेळेस देखील अप्रतिम दर्जाची लाईन, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. स्लॉन पद्धतीचा बॉल, परंतु तेवढाच ताकदीने स्ट्रोक केलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, फक्त एकच सिंगल. अजूनपर्यंत 32 धावा पूर्ण करायच्यात. मोठी फटके लगावण्यापासून सध्याच्या घडीला रोखले डांगरेकर टीमच्या या गोलंदाजाने प्रतिस्पर्धी जवळवाडीच्या या दोन्ही बॅट्समनना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील भिरकावून दिलाय. हा येतोय षटकार. लाजवाब टायमिंग. समीकरण, थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली 38 आणि समीकरण आहे 12 बॉल आणि 26 रनची गरज. डीजे प्लीज. बाराची नोडी 26 रनची गरज असताना पहिलाच बॉल येतोय. हा चौकार. सामना खुला झालाय. 11 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी. डीजे प्लीज.
11 चेंडू आणि 22 रनची गरज अजूनपर्यंत आहे सामना जिंकण्यासाठी. एक महत्वाची मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. या चौकाराने थोडासा सामना खुला केलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक नवजीवन संजीवनी मिळाली जवळवाडी टीमला. या मोमेंटला फटका चांगला आहे. यावेळेस ताळमेळ थोडीशी चुकली दोन्ही फिल्डरची आणि हा येतोय षटकार. वॉटर टायमिंग यार, लाजवाब फटका. में बजी गिटार देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार छा रहा कैसा ये नशा रे आ रहा जीने का मजा रे अरे दिल में तो गया रे दिल भी गया रे येस, थँक्यू. तर पाणी घेऊन जायचंय. दहा चेंडू आणि सध्याच्या घडीला धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 16 रन. दहा चेंडू आणि 16 रन. सागर मात्र या मॅच मध्ये एक अफलातून खेळ करून आपल्या टीमला वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणतोय. दहा चेंडू आणि 16 रन. आणखी एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन कंप्लीट केली. 9 चेंडू आणि आता मात्र 14 रनची गरज. हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत, परंतु ज्याचे प्रयत्न कुठेतरी कमी पडतील ना त्याचा पराभव हा मात्र जरूर निश्चित आहे या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 14 रन. एक महत्वपूर्ण सामना. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि यावेळेस मिस फिल्डिंग. 8 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. मॅच मध्ये येतो आणखीन एक ट्विस्ट. या चौकाराने पुन्हा एकदा दाखवून दिलं की जवळवाडी संघ देखील हा कमी नाही. भले लक्ष मोठं असलं तरी ते लक्ष गाठण्यासाठी आम्ही पूर्णपणे लढू आणि हीच भूमिका सध्याच्या घडीला. आकुड पद्धतीचा बॉल. 7 चेंडू आणि आता मात्र 10 रनची गरज. शेवटची 6 बॉल मध्ये आतापर्यंत 22 धावा आल्यात. आपण जर पाहिल्या ना तर याच धावा कुठेतरी थोडीशा महागड्या ठरताना पाहायला मिळतात डांगरेकर टीमला, कारण मिस फिल्डिंग देखील भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. 6 बॉल आणि आता मात्र 10 रन. समीकरण आहे 6 बॉल आणि 10 रनची गरज. सहा चेंडू आणि 10 रनची गरज.
पहिलाच बॉल नो बॉल, फक्त दिशा दिली आणि नो प्लस 4, टोटल 5 रन. 6 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. फ्रीटची संधी असेल. येस, थँक्यू. फ्रीटचा बॉल आहे. 6 बॉल आणि 5 रनची गरज. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या मोमेंटला पाच चेंडू आणि आता मात्र 5 रनची गरज. लोअर फुलटस पद्धतीचा हा बॉल, चेंडू चाललाय. हा येतोय चौकार आणि 4 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. येस, थँक्यू. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि सामना जिंकलाय जवळवाडी या टीमने. हार्डलक टीम डांगरेकर, कुठेतरी थोडेसे प्रयत्न तुमचे कमी राहिले.